morning. It's day 3 in Jaisalmer right now. आम्ही जैसलमेरमध्ये आणि हा आहे जैसलमेर किल्ला. इथे आम्ही इथे राहतोय आणि इथे समोरच दिसतोय. Really nice place. छान आहे आणि आम्ही पण छान आहे. झोप तर मस्त आली. खूप निघू आता कारण काल खूप थकलेलो. एक्झॉस्ट झाल्यासारखंच feel होतं. ऊन खूप लागलं, खूप जास्त भाजलोय. मी तर खूप भाजलो. तुम्हाला कलर डिफरन्स असं दिसेल. मी इथे ऊन खूप आहे. मग इथे मस्त आम्ही आता चहा घेतो आणि मग जाऊ आम्ही आता बडा बाग बघायला. त्यानंतर आम्ही बघू पटवाव की हवे. कसं चाललंय दिवस छान. आणि आता इथे आज नेमकी होळी आहे. हो, तर आमच्यावर कलरचा वर्षाव होऊ शकतो. होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे क्षितिजा कदाचित आफ्टरनून नंतर ड्रेस बदलू हो, शकतो. मला असं वाटतं कारण माझा हा टॉप मी जास्त पैसे घालवून घेतला आहे. त्यामुळे हा खराब होणं मला परवडायचं नाही. ती स्कर्ट तर ब्लॅकच आहे. सो मी विचार करते मी एक्स्ट्रा ब्लॅक टॉप आणला तर तो ब्लॅक टॉप तो नाही होता, तो मला गिफ्ट केलेला. ब्लॅकवर ब्लॅक छान दिसतो. पिंक पण आहे चालू आहे आमचा पण तो चिल करतो आम्ही जास्त फिर नाही करतो. ऊन पण खूप आहे. आमची ट्रिप अशीच असते माहिती आहे, एकदम निवांत, खूप निवांत आणि असं खरंच चिल करायला तो अशी वेळेला ट्रिप असते आमची. आणि म्हणजे हीच आम्ही आईबाबांसोबत गेलेलो ना. 104 हाँ 104 अभी मतलब चेकआउट ही कर दिया है चेकआउट ऑलरेडी. हे बटर असं का दिलं आहे? त्याच्या आदलं नाही, चमचा पण नाही दिला ना. हा बदल चमचा मागवा. त्याने बघा बटर आणि ब्रेड बटर सांगितलं तर कसं दिलंय. हे तर ह्यांनी ठेवलंय, ब्रेड दिलं होतं इकडे बटर आहे. आता ते कसं लावायचं, कसं खाणार. असे एक एक नमुने लोक भेटतात. बट अपन को तो खाना है. तर हां, मला हे सांगायचं होतं, मी डे 1च्या ब्लॉगमध्ये हे शूट करायला हवं होतं, म्हणजे पण वेळ नाही मिळाला की आम्ही ना तिकडे जोधपूरमध्ये शॉपिंग केली आणि इट वॉज रिअली चीप. खूप स्वस्त आहे ते जोधपूर शॉपिंगसाठी. मी मोजडी घेतली आहे, मी दाखवते तुम्हाला. फक्त 350 रुपयाला तीच मोजडी. असं ठेव ना बघ, असं मिडल त्याच्यामध्ये ठेव. असं कसं दिलं तुम्ही? मला चमचा द्या ना, सगळे हात भरवायचे काम की नाही. खराब होणार मला नाही. तुम्ही खावा. आम्ही इथे खूप सारी शॉपिंग केली. मी बांधणीची साडी घेतली आहे. क्वालिटी काही खूप एक्सिलेंट नाही आहे, पण मला डिझाईन आवडली. 500 रुपयातच घेतली आहे. खूप छान आहे आणि त्याच्यावरती थोडंसं गोटा प्रिंट आहे, गोटाची लेस आहे. गोटा माझं फेवरेट त्यामुळे म्हणजे घेतली आहे. आणि बेस्ट थिंग मला खूप छान धोती मिळाली समीरसाठी. खूप जास्त छान, मला जशी हवी होती तशी. कुर्तीजवरती एक ते प्रॉपर राजस्थानी लोक कसे धोती घालतात तशी ती मिळाली. ती होती 595 म्हणजे 550ला मिळाली ती. असं आमचं चाललं मजा. तर हा होता आमचा रूम. छान होता, मस्त. हां, हा ॲम्बियन्स होता. आम्ही चाललो खाली इथेच वरती. मग आम्ही आता नाश्ता करायला गेलो. ती स्पेस होती. आता आम्ही चाललो, आमच्या बॅग्स त्यांच्याकडेच ठेवणार आहे. असा लुक करून जाणार आहे. आम्ही आलोय बडा बागला. आली आलो आहोत आता. मला वाटतं तू येऊन गेली. मी कशी
मी राजस्थानच पहिल्यांदा बघते आणि राजस्थानी छोकरो छोकरो मारो राजस्थानी छो केस नेट करो छो. छोटा मॅडम बडा मॅडम बडा शर्ट घातला. सनकोट आहे. सनकोट फॉर फ्यू डेज. माझ्या शर्टला आहे सनकोट बनवून घेतलंय पण हे असं आहे. खूप सुंदर वाटतंय ते. मला खूप छान फोटो आला डोक्यात. असं कानाच्या जवळ घेतला आमचा. हे बडा बाग सुंदर आहे. खूप सुंदर. खूप सुंदर आहे खरंच. खालच्या पेक्षा पण मला वरती छान वाटलं खूप. इथे वरती गेलात ना मस्तच प्लेस आहे. हा इथे आम्ही आता आत नाही गेलोय. आत जाऊ आता. नमस्कार हॅलो मंडळी. गाईज. तर आता आपण आलेलो आहोत पटवाओ की हवेली जैसलमेर या ठिकाणी. पण खूप छान बनवलं आहे त्यांनी आणि थोडंसं आमचं मिस होतं आहे कारण की आज आहे होळी. तिथे त्याला दाखवलं असेल सगळे लोक होळी खेळत आहे. खूप छान पूर्ण होळी गाव खेळतात. बाहेर पूर्ण गाव जसं आपल्या गावाकडे असते तशी. गावात म्हणजे घराच्या बाहेर सगळे लोक हो. खेळतात. मस्त आहे. आम्ही ऍक्च्युली आम्हाला माहित होतं की आम्हाला कोणीतरी रंग लावेल असं सगळे लोक. म्हणून आम्ही कपडे चेंज करून आम्ही घेतले. चेंज करून आलोय आता आणि लावलं आहे. खूप नाही लावत आहे थोडंफार. मागे यांचं शर्ट पूर्ण भरलाय. काय बोलतो? मागच्या साईडने. हो थांबा मी दाखवते. हे बघा दिसतंय का? हां. आणि माझे पण केस आणि शर्ट होता जो मी सनकोट पण घातलाय तो भरलाय. ते पण झालाय पिंक पिंक. सो आत्ताशी तर आम्ही आलोय. माहित नाही कदाचित जाताना पण करू शकतो. हो. छान आहे. आम्ही दाखवतो तुम्हाला पटवाओ की हवेली. खूप सुंदर असेल हां तर आम्ही आलो आहे इथे फोर्टच्या जवळ जैसलमेर फोर्टच्या जवळ आणि आय थिंक दिस इज द बेस्ट होळी आय हॅव विटनेस्ड. इतकं मस्त इथे दाखवते तुम्हाला. इतके रंगले पूर्ण गाव तसं आहे आणि इतकं भारी खूप सही आहे. प्रत्येकाने होळीमध्ये राजस्थानला यायला पाहिजे असं मला वाटतं. तर नेक्स्ट होळी तुम्ही प्लॅन करा राजस्थानमध्ये. एवढं सुंदर आहे. महाराज आपका वीडियो चालू है? मैं और ले ले नहीं चालू है. ऐसा वो देखो वो आ गया हमारे फोटोग्राफर. तर अशी आम्ही होळी सुरुवात केलेली आहे. ये भाई साहब हमें मिल गए होली खेलने के लिए. इनके साथ अभी हम होली खेल रहे हाँ हैं. मम्मी जी स्वागत. आणि किल्ला पण बघायला चाललो आम्ही आता. एक दिन का राजा बताते हैं एक दिन का राजा. आप. चलो चलो. बिल्कुल एंजॉय. इथे मस्त असं घराबाहेर नाश्ता करायला ठेवलंय त्यांनी.
आशीर्वाद दो सब लोग Yes. लेमन हनी जिंदा कल जैसलमेर आज अभी जाना ट्रेन है हमारी 7 बजे 7 बजे। ये खा सकते हैं ये क्या है ये भांग का है बस मजा आ जाएगा अरे सिंपल हम भी खा रहे हैं लो ले लो अरे खूप परत लागतो छान आहे हे असं इथे छोटंसं दुकान आहे नहीं मैंने कहा कब से है आपकी दुकान यहाँ पे दुकान कितना साल हो गया 30 साल हो गया 30 साल हो गए 30 साल ज्यादा तो नहीं 3 जनरेशन यहाँ से सामान लेती है हाँ। मतलब ले लिया अभी तक हाँ ऑब्वियसली ठीक है मेरे पेरेंट्स मैं अब हमारे नेफ्यू बच्चे भी आते हैं अच्छा देखो मोबाइल थोड़ा साइड कर लो एक मिनिट थांबा अच्छा दोनों हैप्पी होली होगा यहाँ पे देखो तो थोड़ा मेकअप लाइक दिस 2 डिफरेंट कलर तोंडात गेलाय थोडस जास्त नाही तोंड बंद ठेवा आता बाहेर नका काढू ये पाउडर अंदर चला जाएगा कहाँ से हो दिल्ली महाराष्ट्र आई एम गुड रुको 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 कहाँ पे जा रहे हो नहीं एक साइड से इस साइड आता आम्ही म्हणजे सगळ्यांशी भेटून वगैरे वरती आलो इथे आता आम्हाला फुलं भेटले हो वरती आलो आम्ही Shit. वाव इतकं छान चालू आहे आमचं सेलिब्रेशन की कदाचित आम्ही नेक्स्ट इयर पण इथेच येऊ आणि खूप लोकांना घेऊन येऊ का हो खरंच आहे. खूप लोकांना घेऊन येऊ आम्ही सगळ्या आमच्या मित्रांना स्पेशली सांगेल इथे यायचं आहे बस भाई इथे यायचं आहे खूप भारी चालू आहे तिकडे जाऊन दाखवतो आवाज ऐका तुम्ही आवाजावरनच कळेल तुम्हाला लोकांची एनर्जी नेक्स्ट लेवल हे काहीतरी फंक्शन चालू आहे यू जस्ट हॅव हाँ ऊंचा हो बंदा ऊपर गिरा था रुक जा थोड़ा तिच्यासोबत तो बॉब तर आता आम्ही निघतोय संध्याकाळचे 6:30 झालेत मस्त फ्रेश झालो रूमवाल्यानेच आम्हाला 300 रुपयामध्ये फ्रेश व्हायला जागा दिली मस्त चांगलं वाटलं मग आता रेल्वे स्टेशनला आलो हॉटेलवरनं लगेच रिक्षा मिळून गेली
रेल्वे स्टेशनवर आलो आता. इथे एक ते दुकान फेमस आहे, तिथे आलो आम्ही खायला. त्यांच्याकडनं लाडू घेतलो. तशी तिच्या बघते जेवायला मिळतं की काय. आता खूप उशीर झाला, 20च मिनिट राहिले तरी तिथे चाललं आहे. बघते, बघूयात काय मिळालं तर ठीक आहे, नाही तर मग ट्रेनमध्ये जे मिळेल तेच. हां, मस्त चालू आहे ट्रिप आमची. मस्त आहे. रेल्वे स्टेशन खूप खास आहे इथलं. म्हणजे रेल्वे स्टेशनच एखादं प्लेस आहे बघण्यासाठी इथे, असं वाटतं. ते सुंदर आहे. आता तिकडे जाणार आहे आम्ही. छान आहेत, एक्सपिरियन्स खूप छान आहे इथला. मजा आली. घेऊनच येते की काय, दाखवतो तुम्हाला.